नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर बघा निवांत बाहेर मी हवेला बसली बघा. वाऱ्याचा आवाज येतच असेल तुम्हाला. तर सगळ्यात काय कामं चालू तुम्हाला मी सांगते, दाखवत काय नाही, कारण मी बसली आता एका जागेवर. म्हणजे असं काय नाही, दुखत वगैरे काय नाही बघा. सर्दी ही झाली मला, पाण्यात वगैरे चेंज झाला का नाही, गावात ही गेलती, पाण्यात चेंज झालं की मला सर्दी येते. सकाळपासून इतकी सर्दी ना, लई सर्दी बघा. तर आता चालत रानातली कामं. इकडं बघा, तिथं पप्पा भरतात कांदं, मम्मी गेली बघा आता तिकडं कालवण टाकलं. इकडं बघा कालवण टाकले, असं मस्तपैकी माझ्या भरोशावर गेली. इकडं म्हणजे कालवण टाकले ध्यान ठेवून. आणि पीठ पण माझ्या अजून चपात्या करायला सगळं निवांत आहे, कारण सकाळी नाश्ता केला. आणि आता गेली बघा आंबं काढायला. आपल्या झाडाला काय अजून आंबं पिकलं नाही. तर सकाळ सकाळ भरलं बघा पाणी, आणि पाणी पण दिलं ह्या रानाला. मग तिथं आपलं छोटंसं असं हे केलं आहे बघा. म्हणजे त्यात गवार, भेंडी, मेथी, ककडी आणि झाडांना पाणीही दिलं. तसंच पाणी चालू केलं तर म्हणून. तर मस्तपैकी काम हे झालं. निमार्द राहिले. आता पावसाचं वातावरण होतंय बघा. तर आपला कांदा असाच पडला इकडं. पप्पाने आणला बरं का नवीन कागद टाकायला, जर पाऊस आला मोठा तर विषय काय माहिती आहे का, तुम्हाला तर माहितीच आहे. मागच्या आठवड्यात त्यांचा झाला बर्थडे, ती पण इथंच सेलिब्रेशन केला. आणि विषय काय माहिती आहे का, सलग त्यांचं नाही का ह्या 2 आठवड्यात ना सलग 2दा येणं जाणं झालं आहे. पहिल्यांदा बघा मला सोनोग्राफीला न्यायचं होतं बारामतीला, तेव्हा पण आलतं. आणि नंतर त्यांचा बर्थडे होता, ते पण इथं सेलिब्रेशन केला. पण आत्ता महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, आता आली बघा आमची ॲनिव्हर्सरी. पहिलीच तारीख तर तुम्हाला दिसतीच असं इकडं, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आमच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट होत आले. त्या 2-3 दिवसात 1 वर्ष कंप्लीट होईल. मला आनंद आहे, पण ती जरा कन्फ्यूज झाले. तर कारण मागच्या 2 आठवड्यात त्यांचं 2दा इकडे येणं जाणं झालं. आणि म्हणतात की सारखं सारखं नाही का इकडे यायला नको वाटतंय. तुम्ही पण सारखं कमेंट करता की घर जावे काय, सागर उठलं सुटलं इकडंच असतो, असंच तसं ह्याव सारखं तुमच्या कमेंट असतात. त्यामुळे ती पण आता यायला नको म्हणतात. पण आणि मला पण तिकडे जाऊन काही जमणार नाही. आता 8वा महिन्यात जायचं नसतं. 9वा महिना तर ठीक होतं, पण 8व्या महिन्यात काय जायचं नाही. आणि त्यांना इकडे यायचं असलं की तुम्ही कमेंट करता की सारखं जातो ना, असं तसं करतो. तर ती पण यायला नको म्हणते. तर जरा नाराज झाले, तर मग म्हणतात की ॲनिव्हर्सरीच करायची नाही असं म्हणतात बघा. ती मग काय विषय काय नाही ती कळणच. त्यांना पण सांगते या, मी तर सारखे म्हणते या इकडं, तुमचंच घर आहे, असं तसं ट्रॅक्टरला असं धड आवाजाने ते बोलता येत नाही त्यांना. तर बघा मम्मी पप्पा येतं, तर त्यांना म्हणते मी या आपण ॲनिव्हर्सरी इकडे सेलिब्रेट करू. तर म्हणतात की ॲनिव्हर्सरीच करायला नको, केला आता बड्डे केला, अजून इकडे यायचं म्हणलं की लोक नाव ठेवतात परत. तुमच्या अशा कमेंटमुळं आम्हाला मूड पण येत नाही व्हिडिओ बनवायला, येणं जाणं बंद होतं मग त्याच्यामुळं. तर बघा माझी तर आमची पहिलीच ॲनिव्हर्सरी, मला तर काय सुचत नाही काय. ती तर म्हणतात मी येणार नाही, ॲनिव्हर्सरी नाही सेलिब्रेट करायची, असं तसं रुसलेत जरा. मग काय होते आता काय माहिती, बघू. त्यांना मी सारखे असे ट्राय करते, बोलती म्हणजे या इकडं, मम्मीला म्हणती तुम्ही पण या. म्हणजे आमचं फोटोशूट पण करायचं आहे, आमच्या दोघांचे जास्त फोटो नाहीत. त्यांना मागच्या 2-3 दिवसातच या म्हणलेलं, आपण फोटो वगैरे काढू. म्हणजे नाही का सगळीकडे आपल्या सोशल मीडियावर फोटो जात त्यांना ॲनिव्हर्सरी ही ठेवायला. पण तेव्हा पण काय आलं नाही. मागच्या 2-3 दिवसात या म्हणलं, पण काय आलं नाही. आज 11 तारीख आहे, 2-3 दिवसात ॲनिव्हर्सरी बघा आमची. मग कसं होतं आहे काय माहिती. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, बघा ॲनिव्हर्सरी आमची होती का नाही, काय काय होतं आहे. पहिलीच ॲनिव्हर्सरी. आणि मी तर जिंतीला येते तिकडे, तर त्यांच्या कामामुळं त्यांना काय यायला जमत नाही. आणि यायचं म्हणलं की तुमच्या कमेंटमुळं कानकून करते झालं यायला. तर असं द्या, बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत जावा. आणि असं तुम्ही जर भरभरून आम्हाला सपोर्ट केला तर आम्हाला पण मूड येतो जरा बनवायला. आणि कमेंट पण तुमच्या जरा असते तर की नकारात्मक अशा तशा,
काल मम्मीने लाडू बनवलेलं, म्हणजे लाडू नाही काय म्हणते त्याला, शिकवडा डिकवडा बनवला. तर तुम्ही म्हणलात की अरे इडी काय म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्या असतात खाणं तीन असं तसं, मग आता खाल्ल्यावर काय प्रॉब्लेम आहे का. माझ्या मम्मीने ना मला सांगितलं बघा की म्हणली आमच्या टायमाला एवढं नव्हतं, डिलेवरी झाल्यावर पण आम्हाला शिकवडा जास्त काही खायला भेटला नाही. त्यामुळं आता मम्मीची इतकी कंबर दुखते ना, मला सांगते की माझं म्हणजे नाही का माझ्या मम्मीचं लहान वयातच लग्न झालं. म्हणजे ती 7वीला होती, मी तरी 12वीला होती. ती 7वीला होती तेव्हाच लग्न झालं. परत आम्ही झाल्यावर जास्त काही काळजी घेतली नाही. मला म्हणली तू तर नाही का 7 महिन्याची पोटात होती तर आम्ही कामाला जात होती असल्या टेम्पो ट्रॅक्टरमध्ये धाडधाड करत. आणि ती झाल्यावर परत पहिली मी झाली, मग शंभू झाला. मी झाल्यावर परत डिकड नाही तसलं काय नाही, डायरेक्ट आम्ही झाल्या 10-15 दिवसांनी डायरेक्ट कामाला लागले. असं माझ्यासोबत होऊ नये, त्यामुळं आधीच माझी तब्येत खराब आहे म्हणजे नाही का जरा नाजूक आहे. त्यामुळं आतापासून म्हणजे पुढे जाऊन मला काही त्रास होऊ नये, त्यामुळं आतापासून मला खायची प्यायची काळजी करते. आणि काजू बदाम तर आपण खातोच, त्यात फक्त खजूर आणि काय म्हणतात त्याला खोबरं एवढंच टाकून म्हणजे बनवलं डिंक वगैरे असतोच थोडासा, एवढं टाकून फक्त ती बनवलं तर जास्त काही नाही की डिलेवरी झाल्यावर खात आता खात नाही असं काय नाही. मी खाते रोज, बरं वाटतं तेवढंच. आणि काजू बदाम तर खात्यातच, मग त्यात फक्त 2-3 वस्तू ॲड बनवून असं नाही का मिश्रण केलं त्याचं, आहे का नाही. डिकवडा खात नाहीत म्हणतात ना, लय कमेंट आलं की डिलेवरी झाल्यावर खातात आता नाहीत खात असं तसं, तर सांगितलं. तर बघा आता आल्यात पप्पा पण इकडं, चालू इथला जवळचाच कांदा काढते तर पलीकडला आता काय कांदा राहत नाही. होय पप्पा, कांदा काय राहत नाही. हां झालं थोड्या वेळ करायचं. ही कांदा जी आहे ना इकडं ढिगोरा घातलेला त्याला बिशी टाकून ठेवलाय म्हणजे काही खराब होऊ नये. कांद्याला वाटा मग काय तर, मग काय आता आणला कांदा, आता बसलं काटायला. काटा मी पण येते. कालपासून मी काय गेलीच नाही काटायला, कारण मी काटताना मला ह्या हाताला लागलेलं, त्यामुळे मम्मीने मला तिकडे जाऊनच दिलं नाही. थोडंसंच लागलेलं पण तीच तिला निमित्त गवलं, मला काटायला जाऊनच दे नाही. अशी गेली की मस्त मला म्हणते बस तिथं गप्पा मारत, पण काटू नको. थोडंसंच लागलेलं पण तेवढ्यानंच ह्याच बोटाला लागलेलं. तर झालं घालून नाही अजून शिजवते. डाळ केली का, मला म्हणली बटाटा करते, डाळ केली का. आता तू तोंड वाकडं केलं म्हणलं मग नको. होय बसली बघा. आव बटाटा म्हणलं ती म्हणली बटाटा करायचं काय, मी हा बी नाही म्हणली नाही बी नाही म्हणली, त्यामुळं तिने डायरेक्ट डाळ टाकली. मसुरीची डाळ मला आवडते बघा, आणि भात. आणि मसुरीची डाळच ना मम्मी, लाल डाळ अशी माझी लाल डाळ, पण त्याचं नाव माहिती झालं मसुरीची डाळ, तर ती आवडते मला. आणि भात छान लागतं बघा, माझ्यामुळं सगळी खायला लागली आहे ना का मम्मी. मी आणली बघा मसुरीची डाळ आणि खायला लागलो. तर चला व्हिडिओला करते इथं एंड. बघा तुम्हाला कसं वाटतंय त्यांनी इकडे येण्याबद्दल. तुम्ही जास्त कमेंट करता त्यामुळं ती येत नाही तर, आहे का ना मम्मी. जसं माझं घर ती आहे तसं त्यांचं पण घरी आहे का नाही, जावायचं घर आहे का नाही हे, मग येते की. मग काय ॲनिव्हर्सरी आमची पहिलीच ॲनिव्हर्सरी नाही करायची म्हणलं कसं आहे का नाही. हां बघा इकडेच बोलवायचं म्हणते तर, मग काय आता उगा मी इकडं आहे म्हणून, नाहीतर कशाला केली असते इकडं, आहे का नाही. आता तू इथं आहे तर त्यांचं येणं जाणं थोडं दाट होणार आहे, नाहीतर परत एकदा तू त्यांच्याकडे गेल्यावर परत कशाला परत नाही म्हणजे नाही का लवकर यायचं नाही, जिथे आपापल्या कामात. तसं पण जावायला सारखं सासरवाडीला नाही चांगलं वाटत, पण आपलं तसं नाही, आहे का नाही ग. सासरवाडीला जर आपली बायको सासरवाडीत असल्या मग जायला काय होतंय. होय पप्पा जायचं म्हणतात, पप्पा जायचं सारखं सासरवाडीला असतो विषय. तर असं द्या,
व्हिडिओला करते इथं ते जास्त मोठा व्हायला लागला. आणि माझा हात पण बघा आता, हे बघा माझं बोट. मग बोट कसलं झालंय माझं धरून धरून. हे बघा, हे बघ चिंबून गेलं. मस्त असं कालवण झालं. कंच आहे ती लालच आहे, लाल डाळ आहे का? पिवळी दिसती मग आता, लाल दिसत त्याचा कलर गेला नाही. वर काढून दाखव बरं मला. मला लाल डाळ नाही दिसत. नाही मम्मी तू दुसरी टाकली. अगं दुसरी टाकली होय अगं. आणि ती दुसरी दिसते मग आता, वरणाची डाळ दिसते. 2 डाळी होत्या ना त्यांनी दाखवलेल्या तशी. बरं असू दे, भात कर. कस काय ग बाय? असू दे, तीच टाकली ना नक्की. हा होती मग होती या. तर चला व्हिडिओला करते त्याची मस्तपैकी हवा सुटते. पण इतकी गरम वाफ लागते का नाही, जळायला लागते बघा गरमा गरम. जाते मी आता पप्पांकडे, थोडसा कांदा काटू लागते. जाऊ ना बस इथं. बरं चपात्या वाजायला लागते. तर चला व्हिडिओला करते इथंच एंड. बाय.